कॅन्सर सर्व्हिक्सचे निदान लवकर नाही झाले नाही किंवा आपण त्याला जर लवकर डिटेक्ट करू शकलो नाही तर याला आपण सायलेंट किलर सुद्धा म्हणू शकतो. याचे कारण असे आहे की जेव्हा कुठली महिला लक्षणं घेऊन आमच्याकडे येते त्यावेळेला तो कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेला असतो व कधीकधी त्यांना ट्रीटमेंट देऊन सुद्धा त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जो ह्या कॅन्सर होण्यापासून आपण त्याला अगोदरच पकडू शकतो. पण तत्पूर्वी ह्या कॅन्सर सर्व्हिक्सचे कुठले लक्षणं असतात ते पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये लक्षण म्हणजे पहिलं लक्षण म्हणजे फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज, म्हणजे त्याला आपण पांढरं पाणी, ज्याला दुर्गंधी येऊ शकते असं पांढरं पाणी येऊ शकतं. त्यानंतर 2 मेन्सेसमध्ये 2 मासिक धर्मामध्ये रक्तस्राव होणं हे एक लक्षण असू शकतं. किंवा ज्या महिलेचा लैंगिक संबंध येतो त्यावेळेला ब्लिडिंग, त्याच्यानंतर ब्लिडिंग होणं हेही एक लक्षण असू शकतं, ज्याला आम्ही कॉन्टॅक्ट ब्लिडिंग म्हणतो. किंवा ओटीपोटात दुखणं किंवा योनिमार्गात दुखणं हेही एक लक्षण असू शकतं. तर ही झाली लक्षणं. पण यानंतर काही हाय रिस्क ग्रुपही असतात की ज्यांना कॅन्सर सर्व्हिक्स व्हायची शक्यता असते. त्यातल्या काही ज्या महिला म्हणजे ज्यांचं लग्न लवकर झालेलं आहे किंवा लैंगिक संबंध लवकर प्रस्थापित झालेले आहेत किंवा ज्या महिलांचे किंवा ज्या कपलचे लैंगिक संबंध एक सोडून अनेक पार्टनरशी आहेत असा ग्रुप, किंवा ज्या महिलांचा प्रायव्हेट पार्टचं किंवा ह्या योनिमार्गाच्या आजूबाजूच्या भागाचं हायजीन प्रॉपर मेंटेन नाही किंवा त्यांना इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज होऊन गेलेले आहेत, अशा महिलांना कॅन्सर सर्व्हिक्स व्हायची शक्यता जास्त आहे. आणि अजून एक गट म्हणजे ज्यांच्या डिलिव्हरीज जास्त झालेल्या आहेत, म्हणजे 3 पेक्षा अधिक जास्त डिलिव्हरी झाल्यात, अशा महिलासुद्धा हाय रिस्क गटात मोडतात. तर ह्या कॅन्सर सर्व्हिक्स होण्याचं मेन कारण 80% लोकांमध्ये हे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, जो व्हायरस लैंगिक संबंधामार्फत ट्रान्सफर होतो किंवा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे ट्रान्सफर होतो. तर याचं निदान होणं लवकर गरजेचं आहे व त्यासाठी आपण जे काही प्रिव्हेंटेबल मेजर्स घेतो त्याचे वर्गीकरण आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं केलं तर प्रायमरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन हे बिफोर मॅरेज किंवा 9 ते 14 वयोगटातील मुलींचं होणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक महिलेला ज्या लैंगिक संबंधाबद्दलचे सेफ सेक्स किंवा धोकाविरहित सेक्स हे आपण कसे करू शकतो किंवा कंडोम वापरून सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कसे अवॉइड करू शकतो, किंवा ज्या महिला टोबॅको किंवा स्मोकिंग करतात त्यांचे लाईफस्टाईल चेंजेस किंवा एकाच पार्टनर्सबरोबर लैंगिक संबंध ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये मोडतात. त्यानंतर ज्या महिलांचं लग्न होतं किंवा ज्या 25 वर्षानंतर लैंगिक संबंध प्रस्थापित होतात त्यानंतर आपण रेग्युलर स्क्रीनिंग टेस्ट करणं, याला आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणू शकतो. तर स्क्रीनिंग टेस्टमध्ये रेग्युलर पॅप स्मिअर प्रत्येक 2 वर्षी होणं गरजेचं आहे. त्यानंतर लिक्विड बेस्ड सायटोलॉजी किंवा HPV DNA टेस्टिंग होणं गरजेचं आहे व ह्या टेस्टमध्ये काही ॲबनॉर्मल आल्यास कल्पोस्कोपी किंवा जिथे कल्पोस्कोपीची फॅसिलिटी अवेलेबल नाही तिथे व्हिज्युअल ॲसिटिक ॲसिड इन्स्पेक्शन हे सुद्धा टेस्ट करून आपण सर्व्हिक्सच्या भागाचं हाय रिस्क भाग आपण शोधू शकतो व ट्रीटमेंट करू शकतो.